आता मी एवढीच पदं, मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली. मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो, कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला, तुम्ही वाचला असेल. हा, ट्विट केला, त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं. मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं, मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार. तुम्ही कोण या न या, मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो, बरंगे तर काय करतो. मला कळत नाही, आता नको. काय म्हणताय मराठीत म्हणा ना, देखला देवा दंडवत, तसं नको. तसं एक तुम्हाला सांगतो, मी हे ठरवलं. आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात, काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा, तुझ्या कुठल्या कामात आले, व्यत्यय केला, काय केला, का तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो. किती काय बोलला तुम्ही, वाचलं असेल, ऐकलं असेल. तेच अमित शहा ना, तेच आमच्या देवेंद्र ना, काय तो जरंगे काय आणि तो उद्धव, त्याला टार्गेट. मी काल बोललो आहे, देवेंद्र एकटा नाही, आम्ही आहोत, मी आहे ना आम्ही आहोत. तुम्ही पण आहात की नाही, टाळ्या कसल्या नुसतं मला आहात ना. उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. असं नाही आहे बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये, आहे काय. बाळा हाय पण जोरात बोलत नाही, असला पाहिजे. कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही. आताही सांगा, आमची सत्ता परत येणार, सत्ता येणार. अहो सत्ता आणली तर आपण मानाने मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, अधिकाऱ्यांना जाऊ, साहेब हे आमचं निवेदन घ्या, आमच्या रत्नागिरीत हे पाहिजे, सांगू शकता. आज दुसरे आले तर, हे असे आहेत ते दातफोडेवाले आले तर, फावड्याचा आकार आहे तो, आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय, नाही घेणार. अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो, मिळवावा लागतो. आणि आपल्या जठार साहेबांनी सून सांगितले ना, ती सून या काळातली नाही, पूर्वीची, आता नाही. बरोबर ना, रागू नका कोणी असं. आणि आता एवढी रिस्क घेऊ नका, निखारा बिखारा वाहून न्यायचं असं काय कर. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचे, रत्नागिरीवाला सावंत साहेब, रत्नागिरी एक वेगळी आगळी भाजपची संघटना तयार करा. निष्ठा, प्रामाणिकपणा, पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पाहिजे. वाघ साहेब तुमच्या समोर बोलले, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुत्र आहे का आणि महाराज होते का. त्यांचे गुण कोण आत्मसात करणार, कोण आत्मसात करणार. पुतळे एवढ्या 400 वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय, असे दैवत आपलं होतं. मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो. घरात फोटो असतो, शिवजयंतीला हार घातला जातो, पण महाराजांचे बाबा हे गुण आहे. मी सध्या भूमिका वाचतोय, यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचतोय भूमिका. आपणही वाचा, राजकारणाने वाचावं. नवीन पुस्तक आलं का माझ्याकडे येतं, मी वाचतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.